मीनाक्षी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे 27 एप्रिल आणि संध्याकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहिलाच असाल की मी रेडी झालेली आहे छान। तर कुठे जातोय ते तर सांगतेस, पण त्याआधी सांगते आज 27 एप्रिल आणि उद्या आहे 28 एप्रिल माझा वाढदिवस। उद्या मंडे आहे, त्यामुळे मंदार ऑफिसला असतील, आर्विक स्कूलमध्ये असेल, तर म्हणजे असं कुठे जाता येणार नाही। दिवस हा फार रुटीनचा जो बिझी असेल तसा असेल, त्यामुळे आज संडेला आम्ही जास्त काही सेलिब्रेशन नाही, कारण 3 दिवस मंदार घरी होते, सुट्टीच होती। फ्रायडेला सुट्टी घेतली होती, सॅटर्डे संडे, पण आम्ही कुठे गेलो नाही, कारण तसं प्लॅन करायची काही एवढी इच्छा नव्हती। असे तर विकेंडला डिनर होतच असतात की थोडासा ब्रेक म्हणून बाहेर जातच असतो, पण आजचं डिनर हे स्पेशल आहे कारण बर्थडे आहे उद्या, त्यामुळे। आणि उद्या सुद्धा ना आम्ही प्लॅन केलेला आहे, उद्या सर्व मैत्रिणी मिळून आम्ही पॉटलक करणार आहोत, प्रत्येकजण काही ना काही बनवून आणणार आहे। तर ते तर मी ना व्लॉग शूट करेनच, पण म्हटलं की आजचा व्लॉग सुद्धा आता सुरुवात करूया। आणि यावेळी आहे ना असं म्हणजे 3 दिवस मंदार जरी घरी होते ना तरी अशी कुठे फारशी जाण्याची इच्छाच झाली नाही। जे रेग्युलर आपलं जी कामं होती ना ते सर्व चालू होतं, कारण सध्या जी आपली परिस्थिती चालू आहे भारतात ती म्हणजे काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जी घटना घडली ती इतकी अत्यंत दुर्दैवी होती की प्रत्येक भारतीयाच्या मनात आता तेच फक्त आणि फक्त राहिलेलं आहे। काही दिवस सतत तेच मनात येत आहे, कारण जसं जसं मोबाईलमध्ये आपण स्क्रोल करतो ना तर प्रत्येक दुसरा व्हिडिओ हा त्याच्याच रिलेटेड असतो। त्याच्यामुळे ना ते सर्व पाहताना मन तर अगदी घट्ट झालेलं आहे आणि शिवाय ना डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही, कारण अत्यंत दुर्दैवी घटना झाली की असं कोणासोबत होऊ नये। असं कितीतरी लोक असतील ना की म्हणजे आयुष्यातली पहिली त्यांनी टूर केलेली असेल, आयुष्यभर खूप मेहनत केलेली असेल आणि ती टूर केलेली असेल, काही जणांनी आयुष्याची नवीन सुरुवात केली होती आणि आपला साथीदार किंवा आपला कुटुंबातला एक माणूस कमी होणं, तो पण अगदी म्हणजे करता माणूस जाणं सोडून, ही अत्यंत म्हणजे बोलतात ना की दुःखाची गोष्ट आहे प्रत्येकासाठीच। आणि हे सर्व विचार करून आहे ना मन आपलं एकदम हे होतं, त्यामुळे यावेळी काही अशी इच्छाच नाहीये। असं नाहीये की भारतापासून लांब राहतोय, तरी आपल्या देशात सध्या ज्या सर्व घडामोडी चालू आहेत त्यामुळे ना वाईट वाटतं। तर हे सर्व आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला ना अत्यंत म्हणजे बोलतात ना अत्यंत कठोर असं तोंड दिलं पाहिजे आपण आता। तर या आधी सुद्धा आपण दिलेलं होतं, इतके वर्ष हल्ले होत नव्हते, पण आता हा पुन्हा अचानक कुठून तरी झाला आणि सगळं म्हणजे विस्कळीत झालंय। इतक्या वर्षांची जी शांतता झाली होती ती पुन्हा आता एकदा विस्कळीत झाली आहे। तर या सगळ्याला ना एकदम सडेतोड उत्तर आता देण्याची वेळ आलेली आहे, कारण खूप आपली निष्पाप लोक आजपर्यंत मारली गेलेली आहेत आणि असं कोणालाही हक्क नाही। मला हे एक वाटतं की या पृथ्वीवरती प्रत्येक माणूस जन्माला येतो, त्याला एक कुठलं तरी धर्म आणि जात जरी असली ना तरी देव प्रत्येकाला माणुसकी देतो, माणुसकी घेऊन जन्माला येतो। आणि मला असं वाटतं या पृथ्वीवरती कोणाची हत्या करणं किंवा कोणाला मारणं यापेक्षा मोठं पाप कोणतंच नसू शकतं। आणि आपल्यातली माणुसकी विसरून आपण जेव्हा हे पाप करतो ना त्या म्हणजे त्याला माणूसच म्हणू नाही शकत, असं मला वाटतं। त्यामुळे सर्व आता तेच डोक्यामध्ये आहे, त्याच्यामुळे असं खास काही करण्याचं वाटत नाही। पण म्हटलं की चला आपण कुठेच गेलो नाहीये, तर जस्ट असं संध्याकाळी आता आम्ही निघालेलो आहोत डिनरसाठी आणि ते सर्व तुमच्यासोबत आज मी ब्लॉगमध्ये शेअर करते। आणि मी कशी रेडी झाली आहे ना तुम्हाला दाखवते, फार असं काहीच नाही, पण बड्डे आहे म्हटल्यावरती जे होते कपडे त्यातलंच मी एक छान घातलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। तर मी ना डेनिमचा वन पीस घातलेला आहे, भारतातच घेतला होता, ऑनलाईन मागवला होता आणि तुम्ही एकदा घातला सुद्धा होता आम्ही जेव्हा सर्व फॅमिली डिनरसाठी गेलो होतो, तर तुम्ही पाहिलाच असेल। तर तोच डेनिमचा मी वन पीस घातलेला आहे आणि नॉर्मल वॉच, त्यानंतर हे मस्त असं नवीन एक कडं घेतलं होतं मी भारतातच, ते सुद्धा घातलेलं आहे आणि इयरिंग्स घातलेले आहेत। तर ज्यावेळी भारतातून येते त्यावेळी एक छान 1-2 जोड असे कानातले नेहमी घेऊन येते, तर तेच इयरिंग्स घातलेले आहेत, त्याआधी सुद्धा घातलेले आहेत आणि नॉर्मल इमिटेशनचं एक असं मंगळसूत्र घातलेलं आहे। तर बस अशी एक सिंपल अशी मी रेडी झालेली आहे आणि मंदार सुद्धा छान तयार झालेले आहेत, आर्विक सुद्धा। आता दाखवते, आर्विक ये बाबू ये, अच्छा त्याला असंच दाखवा, बसायचंय त्याला। काय आहे सांग आज काय आहे? कोणाचा बर्थडे आहे? मम्मा मग तुम्हाला हॅपी बर्थडे केलं? तर तो आहे ना थोडासा कंटाळला, कारण आम्ही ना सकाळी सुद्धा आहे ना आंबे घेण्यासाठी गेलो होतो, कारण आता अक्षय तृतीया निमित्त आंबे पाहिजे। तर मग इथे जवळच एका व्हेजिटेबल वेंडरकडे मस्त आंबे आले आहेत,
तर मग तिथून आम्ही एक पेटी आंबे घेऊन आलो, तिथून मदिनाला गेलो, बरीचशी ग्रोसरी शॉपिंग करायची होती ते सर्व करून आलो. आणि खूप जास्त ऊन आहे ना, त्यामुळे उन्हातून यायला ना मग त्रास झाला. जाताना आम्ही चालत गेलो होतो आणि येताना तर कॅबने आलो, बट ऑब्व्हियसली उन्हामुळे थोडासा त्रास होतो. थोड्या वेळ आराम केला तरी सुद्धा थोडंसं मला हेडेक आहे आणि आधी सुद्धा ना थोडंसं आळसावलेलं दिसतंय. त्यात आल्यावरती पुन्हा रुटीन आहे सकाळचं स्कूल चालू होणार आहे, ऑफिस, तर ते सर्व त्याच्यामुळे आता लवकरच निघतो. आणि त्याआधी मंदार कसे रेडी झाले ते दाखवते. आणि मंदार सुद्धा असं रेडी झालेले आहेत. तर आज होम मिनिस्टरचा बर्थडे आहे, ऍक्च्युली उद्या आहे, पण तो सोमवार असल्यामुळे संडेला आम्ही सेलिब्रेट करतोय. मग आता आम्ही त्यासाठी आता डिनरला जातो एका ठिकाणी. तर होम मिनिस्टरचा बर्थडे तर सेलिब्रेट केलाच पाहिजे. तसं आम्ही कुठे जाणं होत नाहीये डेली रुटीनमुळे, तर मग बोललो की ऍटलीस्ट एक डिनरसाठी तरी जाऊ. उद्या ना मग सगळं पुन्हा सर्वांचं कसं असतं, दुसऱ्या दिवशी मुलांच्या एवढ्या सकाळी स्कूल्स असतात ना, त्याच्यामुळे जे असतं ना इथे बर्थडे पार्टी हे सगळं लवकर वाइंड अप करावं लागतं नेक्स्ट डे मॉर्निंगच्या प्रिपरेशनमुळे. त्यामुळेच आहे ना आम्ही आज ठरवलंय. तर मग आता चला निघतो आम्ही. आरवी चला. त्याला टॅक्सीसाठी थांबलेलो आहोत आणि मी बॅग अशी घेतली आहे. ती बॅग आहे ना मी सेम अशा 2 घेतल्या होत्या. एक निकितासाठी घेतलेली, माझी काय म्हणतात भाऊजय बरोबर, आणि मी जे नवीन सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहिती नसेल तर निकितासाठी आणि माझ्यासाठी मी घेतल्या होत्या 2 सेम. तर ती मी आता सेकंड टाइम वापरते. कॅब आलेली आहे. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I'll keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance to reach for the stars, for the stars. If I fall, then I'll get back up, try again. पार्टिशन्स आहे तर खाली सुद्धा आणि वरती सुद्धा आहे. फार जास्त गर्दी नाही त्यामुळे आम्ही खालीच बसू. आणि ते छान आहे ना, मस्त आहे. क्लॉक नाही आहे डिझाईन. ओके. तर आता ऑर्डर काय करायचं ते बघतोय. तर नेहमीप्रमाणे सर्वात पहिला चिकन मंचाव सूप आम्हाला तिघांचे फेवरेट आहे, त्याच्यामुळे ते तर मागवणारच मला वाटतं खूप जणांना प्रत्येकालाच आवडत असेल, व्हेज किंवा नॉनव्हेज. अरविंद नको करू बाळा. तर आम्ही कुठे आलेलो आहोत, तंदुरी कॉर्नर. तर हे नॉनव्हेजसाठी चांगलं आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही इथे आलेलो आहोत, कारण जवळपासचे बरेच एक्सप्लोअर करून झालेले आहेत. आज फर्स्ट टाईम इथे आलेलो आहोत. तर मी इकडचं बघते आणि मग रिव्ह्यूसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात पहिल्यांदा आता मंचाव सूप आलेला आहे. आरवी कसा खातोय दाखव. सूप कसं पितोय आरवी. छान आहे, आवडलं. पी. आवडतं ना. मस्त आहे, परफेक्ट टेस्ट आहे ना. त्याच्या नेहमी कॉम्प्रोमाइज करावं लागतं इंडियन चायनीजच्या टेस्टमध्ये, पण एकदम परफेक्ट आहे. आता सूप येऊन झालेलं आहे, पण प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये एक वेगळी काहीतरी स्पेशालिटी असते. तर तसंच आहे ना, म्हणजे जे आपल्याला सायडिंग्सला देतात, तर इथे नॉर्मली आहे ना हा बीट व्हिनेगरमध्ये भिजत घातलेला असा कांदा असतो ना, तो वापरला. व्हिनेगरमधला हा अनियन आहे, रेड चटणी आहे, लोणचं आहे आणि नाही तर सर्व सॉसेस आहेत ना, त्यामध्ये ही जी ग्रीन चटणी आहे ना एकदम वेगळीच आहे. म्हणजे ह्याची टेस्ट कशी लागते.
म्हणजे याच्यामध्ये मिरची, कोरिएंडर वगैरे आणि आता काहीतरी मस्त असं टमरिन सारखं आहे, तर टेस्ट छान देते याची. आणि आता नेक्स्ट डिश आलेली आहे. तर नेक्स्ट आम्ही मागवलेलं आहे चिकन क्रिस्पी आणि आता ते सुद्धा टेस्ट करतो. आजचं फेवरेट फ्रेश लाईम सोडा. चिकन क्रिस्पी सुद्धा मस्त आहे. तर आता नेक्स्ट मेन कोर्समध्ये आम्ही मागवलेलं आहे लसूणी चिकन आणि रोटी, नान वगैरे. तर थोड्याच वेळात ते सुद्धा येईल. रोटी मागवली आणि लसूणचा तडका आहे, लसूणी चिकन म्हणून वेगळं काहीतरी मागवलं आहे. आणि इथे आर्विकची मस्ती चालू आहे. आर्विकला बटर रोटी मसाला खायची नाही आहे, हा तेलकट होता म्हणून, त्यामुळे मला बनवावं लागतं आहे त्याला. तर आता डिनर करून निघालेलो आहोत, कॅबमध्ये आहोत आणि आता घरी चाललेलो आहोत. आणि रिव्ह्यू वाईज विचाराल तर स्टार्टर, सूपची टेस्ट छान होती. मेन कोर्स व्यवस्थित होतं, अगदी छान नव्हतं आणि अगदीच काही वाईट नव्हतं. लसूणी चिकन जे घेतलं होतं ते. आणि रेट्सचं विचाराल तर इथले रेट्स थोडे जास्त आहेत कम्पेअर टू अदर रेस्टॉरंट. रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स जरी ओके असलं ना तरी रिव्ह्यू वाईज चांगला आहे, त्यामुळेच आज आम्ही इथे आलो. रिव्ह्यू सांगण्यामागचं कारण हेच की जे इथे राहत असतील अबुधाबीमध्ये, व्हेजिटेरियन असतील किंवा नॉन व्हेजिटेरियन असतील, जे चांगले रेस्टॉरंट्स बघत असतील तर नक्कीच जाऊ शकतात. चांगलं आहे फूड. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि आज आम्ही लुलूमधून मस्त आणलेली आहे कुल्फी. कुठली कुल्फी हो? वाडीलाल ना? पिस्ता, बदाम पिस्ता केसर कुल्फी. तर इथे आम्ही आईस्क्रीम फार रेअर खातो, फार रेअर. म्हणजे 6 महिन्यातनं 4 महिन्यातून एकदा असं पकडा, कारण की आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. तर आता ओकेशनली बड्डे आहे म्हटल्यावरती आईस्क्रीम तर खाल्लंच पाहिजे आणि मग त्यामुळे आणलं. आणि कसं होतं माहिती आहे, बऱ्याच वेळा एक बॉक्स आणला ना की तो 2 ते 3 वेळा खाल्ला जातो, मोठे पॅक्स असतात त्यामुळे. तर मग आता जातो, आपल्यासारखे सिंगल असे काही मिळत नाही तिथे. आता जाऊ घरी, चेंज करू, त्याच्यानंतर मस्त कुल्फी एन्जॉय करू आणि मग पुन्हा बॅक टू रुटीन फ्रॉम मॉर्निंग. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आहे 28 एप्रिल, माझा वाढदिवस. आणि काल लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच डिनरसाठी गेलो होतो आणि उद्या आम्ही सर्व मैत्रिणी जाणार आहोत पॉटलकसाठी. आणि आत्ता मग संध्याकाळी आम्ही आलेलो आहोत पॉटलकसाठी. तर नेहमीच्या पार्कमध्ये नाही आहोत, तर हे आहे थोडंसं आमच्या घरापासून अंतरावर असलेलं फॅमिली पार्क, फॉर्मल पार्क असं म्हणतात. तर तिथे आलेलो आहोत. तर पहिल्यांदा आम्ही तिघी मैत्रिणी आलेलो आहोत, एकाच बिल्डिंगमधल्या आहोत. शिवानी आहे, दीपिका आहे आणि मी आहे. से हॅलो, हाय. तर आम्ही तिघी आलेलो आहोत पहिल्यांदा आणि मागून निशा, प्राची असं सर्व येत आहेत. आणि जमले तर सगळ्यांचे मिस्टरसुद्धा येतील ऑफिसमधून सुटल्यानंतर. तर प्रत्येकीने छान छान काही ना काही बनवून आणलेलं आहे आणि आज मस्त आम्ही पॉटलक एन्जॉय करणार आहोत. आणि आता काळोख पडेल थोड्याच वेळात, तेपर्यंत इथे मुलं खेळत आहेत. तर मी दाखवते कसं आहे. इथे स्नेक लॅडर आहे मुलांसाठी खेळण्यासाठी, पुढे प्ले एरिया वगैरे आहे आणि खूप मोठा आहे पार्क. आणि त्या बाजूला कॉर्निशपासून जवळचा हा फॅमिली पार्क आहे. आणि आम्ही बऱ्यापैकी दररोज भेटत असतो, त्यामुळे मुलं सुद्धा एकत्र छान खेळतात. आणि इथे आर्विक काय तर युवांच्या स्ट्रोलरमध्ये बसलेला आहे. त्याला मी कधी स्ट्रोलर घेतलंच नाही, कारण की चालायची सवय लागावी म्हणून. आणि त्यामुळे आता त्याला कुतूहल वाटतंय. आम्ही तिघींनी येऊन जागा पकडली आहे. आता मागून सगळं येतात. लेट झालं तसं आपल्याला, 7:15 वाजलेले आहेत, कारण की सगळे ऑफिसेसमधून वगैरे यायला उशीरच होतो तसा. तर जस्ट बसलोय, सेटल झालोय आणि इथे मुलांचं खेळणं चालू आहे. फायनली सर्व मैत्रिणी जमलेलो आहोत आणि आता गप्पांसोबतच आहे ना मज्जा मस्ती सर्व चालू आहे. आणि प्रत्येकाने आल्यावरती आज काय बनवलंय आणि त्यामागची सर्व स्टोरी शेअर करायला सुरुवात केलेली आहे दिवसभराची. आणि मुलांचं मात्र मध्ये मध्ये तक्रारी सुरू आहेत. आणि या वर्षाची वाढदिवसाची संध्याकाळ मात्र अगदी खास असणार आहे, कारण मैत्रिणीसोबतचा माझा स्वीट टाइम मी एन्जॉय करते, शिवाय वेगवेगळे पदार्थ खाणार आहे. काय बनवून आणलंय? बटाटे वडे. हा थांब आरवी. आणि चटणी पण बनवली आहे खास घरी.
लसणाची चटणी. अच्छा, चटणी पण बनवली आहेस, देते. आणि आता सर्व छान सेटल झालो होतो. म्हटलं की गप्पांसोबतच खायला सुरुवात करूया. तर पहिला पदार्थ ऑफकोर्स वडा आणि चटणीपासून सुरुवात केलेली आहे. मुलांना सुद्धा बराच वेळ खेळल्यानंतर आता बसवलं आहे आणि त्यांचा आवडता पदार्थ ते म्हणजे नूडल्स. इथे शिवानीने आहे ना मुलांसाठी आहे ना प्लेन नूडल्स करून आणले होते. इथे मी हा दहीवडा बनवून आणलेला आहे. शिवाय प्रत्येकीच्या मिस्टरांसाठी आहे ना मी पार्सल डबे करून आणलेले आहेत दहीवड्याचे. मुलं त्यांचे नूडल्स खाण्यात मग्न झाले. आमचे सुद्धा गप्पांसोबत बटाटे वडे एन्जॉय करून झाले. म्हटल्यावरती आता पुढचा मेनू खायची वेळ आली होती. तर इथे प्राचीने व्हेज बिर्याणी आणली होती. शिवाय शिवानीने आहे ना स्पायसी नूडल्स मोठ्यांसाठी आणले होते. तर आता मग ते आम्ही सर्वांनी एकमेकांना सर्व करायला सुरुवात केली. आणि व्हेज बिर्याणी म्हटल्यावरती त्याच्यासोबत बुंदी रायता आणि सलाड तर पाहिजेच. तर निशाने ते आणलं होतं. आणि आमच्यापैकी एक मैत्रीण थोड्या अंतरावर, पण बाकी आम्ही सर्व एकाच बिल्डिंग मधले आहोत. आणि इथल्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये तुम्हाला बऱ्याचशा महाराष्ट्रीयन फॅमिलीज दिसतील. कसे झाले सर्व मेनू? खूप छान झालाय. कोणी कोणी काय बनवलंय पटापट हात वर करून सांगा. मी बटाटे वडे बनवले. निशा काय बनवलंय? मी चक्क खायला आली आहे. बोल ना. बुंदी रायता. मी खूप मेहनत केली आहे. मला बुंदी गाडायला चक्क 3 तास लागलेले आहेत. स्वतः हाताने बुंदी बनवलेली आणि दही काय म्हणतात विरजन घातलेला. त्याच्यामुळे म्हणजे शून्यापासून केलेलं आहे, सर्व शून्यापासून केलेलं आहे. तयार केली. हो, शून्यापासून विश्व तयार केलेलं. आणि शिवानी मी नूडल्स तिने मुलांसाठी स्वतः आणि मोठ्यांसाठी वेगवेगळे केलेले आहेत. सानवी तू काय बनवलंय? मग मला हेल्प केली का? थांबा, आता मेन आजचा मेन मेनू सकाळपासून एकदम बिर्याणी, व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी. आणि तू काय बनवलंय? वडा खाते. केले. आणि आमच्यापैकी तिघींचे मिस्टर ऑफिसमधून सुटून आलेले आहेत. सो त्यांना सुद्धा सर्व केलेलं आहे. आणि मैत्रिणी म्हटलं की सरप्राईज नसणार असं तर कधी होऊ शकत नाही. ग्रुपमध्ये कुठलंही डिस्कशन न करता माझ्या बर्थडेचं प्लॅनिंग या सर्वांनी केलं होतं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. वन मोर टाइम नाही थांब ना. एकदा दादांना चार ना. हाय एव्हरीवन. किती आहे तुमचे रेट शूटिंग करायला? ब्लॉगिंगचे किती शूट करायला? शूटिंग करायचे दिवसातून 5 ते 10 वेळा अक्षयाने आम्हाला कॉल केला पाहिजे. अच्छा. हप्त्यातून एकदा दहीवडा. दादा काढा ना. हप्त्यातून एकदा दहीवडा, महिन्यातून 2दा मोदक आणि काय दे ना. बर्थडे सेलिब्रेशन बाकी डिमांड बघा मॅडमचे. मिसळ पाव हे आहे सगळं. हे पेनल्टी आहे तुझी. समजलं? दे. आम्ही कापतो. दे आम्ही कापतो. हॅपी बर्थडे. मग हॅपी बर्थडे टू यू. मी काढली ना माझ्या सर्वांना गडे नाही भेटलो ना. सर्वांना खूप 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 थँक्स. माझा बर्थडे एवढा छान स्पेशल केल्याबद्दल. कालपासून सगळं डिस्कशन चालू आहे पण काही बोलले नाही. अक्षय हे प्राची आहे ना. कोणी थोडी हिंट दिली. तुम्ही बुंदी काढायला. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी खूप एफर्ट्स घेतले आहेत माझा दिवस स्पेशल करायला. माझ्या दिवसाचा शेवट सुद्धा खूप छान झालाय. सो थँक्स टू एव्हरीवन. तुला जमत नाही केक खायला. दे इकडे. थँक्यू. हॅपी बर्थडे.
एकीकडे आमची मस्ती चालू आहे तर दुसरीकडे मुलांचा नुसता दंगा चालू आहे. आजच्या व्लॉगमध्ये मैत्रिणींनी कसं मला सरप्राईज दिलं, माझ्या वाढदिवसानिमित्त पॉटलक चा प्लॅन केला, त्यामध्ये मला सरप्राईज दिलं. हे झालं मैत्रिणींचं. पण मंदारने मला काय वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलंय तर गेल्या भारतातल्या फेरीमध्ये मला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे मंदारने, आणि वेळ आली ना की मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेन. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा.